नमस्कार, मी गौरी संतोष शिवपूजे. आपण पाहत आहे खानदेशचे नंबर 1 न्यूज चॅनल स्टार 18 न्यूज चॅनल. माझी इच्छा अशी होती की आपण पत्रकारांच्या मार्फत एक पत्रकार परिषद घ्यावी आणि वोटिंग कसं वाढत आहे त्यांची फीडबॅक घ्यावेत आणि आपण काय काय प्रयत्न केले त्याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी व्हायला पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता. शहरातील प्रत्येक कुटुंबांना आपण आमंत्रण पत्रिका दिलेली आहे. सरांनी विशेष प्रयत्नातून ते पत्र तयार केलं होतं, प्रत्येकाला पोचवावं त्या दृष्टीने आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आपण जनजागृतीसाठी स्पर्धा राबवत आहे जिल्हा लेवलला आणि नगरपालिका लेवलला. ही स्पर्धा अशी आहे की कोणतेही बचत गट असतील, NGO असतील, एखादा फ्रेंडशिप क्लब असेल, गणेश मंडळ असतील, त्यांनी आपला जो फॉर्म आहे, गुगल फॉर्म आहे, त्या फॉर्ममध्ये माहिती भरायची. त्यांनी मूळतः काय करायचं आहे, त्यांचे जेवढे मंडळाचे सदस्य असतील सगळ्यांनी ग्रुपने यायचे. महिला बचत गट वगैरे असतील त्यांनी सगळ्यांनी ग्रुपने यायचं आहे. एक विशिष्ट ड्रेस कोड त्यांनी ठरवायचा, त्या ड्रेस कोडमध्ये यायचं, ग्रुपने मतदान करायचं आणि ते मतदान केल्यावर त्यांनी एका चौकात जाऊन राष्ट्रगीत गायन करायचं. त्याचा व्हिडिओ फोटो हे शासनाला, नगरपालिकेला म्हणा किंवा जिल्हा लेवलला पाठवायचे. तसंच आपण व्हॉट्सअपचे ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केली. आपल्या माझी वसुंधरामध्ये होतं ते वसुलीवाल्याची ब्रॉडकास्ट लिस्ट होती. त्यानंतर आपण मतदान वाढवण्यासाठी विनंती करणार आहोत. तसेच आपण हे 1-2 दिवसात पत्रविक्रेता असतील, व्यापारी संघ असतील, डॉक्टर असोसिएशन असेल त्यांना पण निमंत्रित करणार आहोत, जेणेकरून आपला मतदानाची टक्केवारी वाढेल. त्या दृष्टीने आपण AMH जी फॅसिलिटी असतात, किमान पायाभूत सुविधा शासनाच्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधा द्यायच्या असतात, ते आपण तहसील कार्यालय आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्रक्रिया केलेल्या आहे. त्याच्यात पिण्याचं पाणी पुरवठा होणार आहे, वापरण्याचं पाणी असणार आहे, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आपण चांगली केलेली आहे. काही मतदान केंद्रावर फॅन लाईट नव्हते, ते रिपेअर किंवा बसून घेतलेले आहे. मराठी मुलांची शाळा त्याचे पत्रे गेले होते, पत्रे चेंज केले. आणि एवढेच नवीन कन्सेप्ट अशी आहे की प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य केंद्र, जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अशा सेवेची नियुक्ती केलेली आहे. तसेच आरोग्य केंद्र आणि बाल संगोपन केंद्र, ज्या महिलांनी बालक बरोबर असतील त्यांना बाल संगोपन केंद्र अशी ही नवीन कन्सेप्ट यावेळेस केलेली आहे. म्हणजे प्रत्येक घटकाचा याच्यात मतदान वाढवण्यासाठी विचार केलेला आहे. त्यात आपण जे अपंग असतील किंवा वयोवृद्ध असतील किंवा शरीराने थकलेले असतील अशा लोकांसाठी व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे.